काय प्रश्न विचारायचा डायरेक्ट? अनेक संघटनांकडनं नाही, एका विशिष्ट जातीतल्या काही टक्के लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतले होते. या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. तुम्ही सुरुवातीलाच जर डिस्क्लेमर बघितला तर त्यांनी लिहिलेलं आहे की खूप संशोधनानंतर सगळे ऐतिहासिक दाखले तपासून आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे. आणि मी आधीपासून सांगतो, मी अनंत महादेवन यांच्याशी बोललेले, चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक, सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केलेला नाही. सत्य कथन, सत्य घटनांवरती आधारित हा चित्रपट आहे. जर सावित्रीबाईंना मायला शेण मारण्यात आलं तर हो, मारण्यात आलं. ज्योतिबा फुलेंचा सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला, तो झाला. मनुवादाविरुद्ध त्यांनी पहिल्यांदा पाऊल टाकलं. शूद्रांसाठी अधिकार मिळाले पाहिजेत याची पहिली लढाई त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर दलितांवर झालेले हल्ले, त्यावेळच्या अतिशूद्रांवरती झालेले हल्ले, अस्पृश्यांवरती झालेले हल्ले, यासाठी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन त्यांनी लढाई लढली. हे सत्य आहे. आणि हे सत्य जेव्हा दाखवलं जातं तेव्हा समाजामध्ये प्रबोधन होतं, नवीन पिढीला हे सगळं कळतं. आणि मला वाटतं हा पिक्चर प्रत्येक बहुजनाने बघावा. प्रत्येक बहुजनाने पुरोगमित्व काय असतं, फुले शाहू आंबेडकर विचार काय आहेत, ह्याचं प्रत्यक्षपणाने दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येकाने, ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचा आहे, त्यांनी प्रत्येकाने हा पिक्चर बघावा. ऑस्करसाठी नॉमिनेशन करावं अशा पद्धतीची एक शिफारस करण्यात आली, नेमकी काय म्हणणं? असं आहे की फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ऑस्करला जी काही नॉमिनेशन्स जातात, मला वाटतं जात व्यवस्थेचं एवढं स्पष्ट चित्र आजपर्यंत कुठे दाखवलेलं नाही. आणि इतकं व्यवस्थितपणाने ते, आणि त्याच्यात कुठेही सिनेमॅटिक लिबर्टी नाही. परत एकदा सांगतो, जे सत्य आहे तेच दाखवलंय. त्याच्यामुळे भारतीय समाज, बदललेला समाज आणि त्या काळची परिस्थिती म्हणजे 1848, 1853, 1876 त्या आणि भारताच्या परिस्थितीचं पहिलं पुस्तक हे ज्योतिबांनी लिहिलं, गुलामगिरी. गुलामगिरीमध्ये आहे काय, ते इथल्या जातव्यवस्थेचं सत्य आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की आज कार्ल मार्क्स यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी आम्ही हा चित्रपट बघतो. कार्ल मार्क्स आणि ज्योतिबा फुलेंचं जर तुलना करायची झाली तर कार्ल मार्क्स यांनी यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स म्हणजे कामगारांच्या बाबतीत लिहिलं. पण या देशातली सत्य परिस्थिती आणि जातव्यवस्था, ज्याला माणूस म्हणून, माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं, त्याच्यावर पहिल्यांदा हा सूड जर कोणी उडला असेल तर ते ज्योतिबा फुलेंनी सोडलं. आणि त्यामुळे शूद्रांना न्याय मिळाला असेल तर तो ज्योतिबांनी मिळवून दिला. आणि म्हणूनच संविधान या देशाला अर्पण करताना समोर जर कोणाला ठेवलं असेल तर ते फुलेंना ठेवलं. हाच फुलेंचा मोठेपणा आहे. महात्मा फुलेंचा मोठेपणा कशात आहे तर डॉक्टर आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संविधान हे फुलेंना अर्पण केलंय. चित्रपटाच्या सीनला विरोध होत असताना चित्रपट रिलीज झाला, चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनला जावा अशी तुमची मागणी आहे. तिथं देखील अनेक लोकांचा कोणी विरोध काय, असं आहे की चांगल्या गोष्टींना विरोध होतोच. ज्यांनी या चित्रपटाला विरोध केलाय त्यांना माझं आमंत्रण आहे, आम्ही तिकीट काढतो, या चित्रपट बघूया. आणि तुम्हाला राग येईल की ज्या पद्धतीने शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवण्यात होतं, ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला वंचित ठेवण्यात येत होतं, ज्या पद्धतीने क्षुद्रांना वंचित ठेवण्यात येत होतं, त्याच्या सगळ्यांविरुद्ध आवाज उठवला ना. आणि त्यांनी आपल्या चित्रपटात म्हटलंय, आपल्या त्या चित्रपटात म्हटलं की माझा ब्राह्मणांना विरोध नाहीये पण कुप्रथेला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की ब्राह्मणांना कोणाचाही विरोध नाहीये, विरोध आहे तो ब्राह्मण्यवादाला. आणि आजही तो विरोध असलाच पाहिजे, कारण का त्यांनीच जात व्यवस्था आणून जाती प्रथेचा जे काही
कुंभांड मांडलं, त्याच्यामुळे तर या देशाचा सत्यानाश झाला. टॅक्स फ्री करण्याचा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे आणि आमच्याशी आमचं सगळ्यांचं समर्थनच आहे त्याला. टॅक्स फ्री केलाच पाहिजे. हा पिक्चर बघावा, माझं तर आमंत्रण आहे सगळ्यांना की हा पिक्चर बघावा, हा टॅक्स फ्री करा, म्हणजेच या देशातली बदललेली परिस्थिती कोणामुळे बदलली ते सत्य समोर येईल. सर, ये फिल्म विवाद में थी, कंट्रोवर्सी हुई, रिलीज को लेके भी देरी हुई. आपने खुद फिल्म देखी, वो कहना था कि ये फिल्म कास्टिज्म प्रमोट कर रही है. देखो, ऐसा है, कोई सत्य प्रमोट करना कोई कास्टिज्म नहीं होता है. अगर एक विशिष्ट समाज के कुछ लोगों ने सावित्री बाई को गोबर मारा तो मारा, उसमें झूठ बात तो नहीं है. चित्रपट के शुरू में ही जो डिस्क्लेमर आता है, जो उनकी प्रतिज्ञा जो लिखा आता है, उसमें उन्होंने कहा है कि संशोधन और ऐतिहासिक दाखले का अभ्यास करके हमने ये चित्रपट का निर्माण किया है. उसमें झूठ कुछ भी नहीं है और हमको भी मालूम है, हमने ये पढ़ा है, हमने ये देखा है. अछूतों के लिए पहली लड़ाई अगर ब्रिटिशों के दरबार में जाके किसी ने लड़े तो महात्मा ज्योतिबा फुले थे. भिड़े साहब ने उनको वाड़ा दिया पढ़ाने के लिए, पर बम्बों ने जाके वो भिड़ों को ही धमकाया तो बंद हो गया. तो पहली बार अपना घर किसने खोल के दिया? उस आदमी का नाम था उस्मान भाई. अपनी बहन फातिमा को सावित्री के साथ किसने दिया? उस्मान भाई ने दिया. और स्कूल किसने चलाई? सावित्री और फातिमा ने मिलकर. ये सच्चाई आज के जमाने में लोगों तक जाने की जरूरत है. जब समाज फिर से उस पुराने दौर में जा रहा है तो ये सच्चाई भी सामने लानी पड़ेगी. ये समाज को बदलने का सबसे बड़ा काम अगर किसी ने किया तो महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले ने किया. और उनको सबसे बड़ी सहायता किसने दी? तो उस्मान भाई और फातिमा ने. और हम भिड़े साहब को भी भूल नहीं सकते कि पहली बार अगर शिक्षा के लिए अपने घर किसने खोले तो भिड़े ने खोले. लेकिन भिड़े जी को धमकाया गया ब्राह्मणों द्वारा कि तुम्हारा घर ही जला डालेंगे. तो खुद सावित्री बाई और ज्योतिबा फुले ने यह निर्णय लिया कि आपके घर में हम ये खोल के आपको बर्बाद नहीं करेंगे. तो ये सत्य क्यों नहीं हम बताएंगे? लहूजी साल्वे, ये बहुत कम लोगों के इतिहास मालूम है कि लहूजी साल्वे बड़े पहलवान थे और उनको डरते थे लोग. जब लोगों ने इनके ऊपर दबाव लाया कि हम दलितों के ऊपर, पिछड़ों के ऊपर दबाव लाया कि लड़कियों को स्कूल में मत भेजो, तब अपने बच्चे लेके, अपने पहलवान लेके लहूजी साल्वे खड़े रहे कि बच्चियों को निकलो और स्कूल भेजो. तो ये क्रांति की जो जोत जलाई गई थी वो लोगों तक जाने दो. उसमें क्या क्या उसमें सच्चाई को छुपाने में क्या क्या आनंद है? सच्चाई देखने दो लोगों को. अभी महायुति सरकार में अभी भी दलित पिछड़े वर्गों को जो निधि दिया जाता है उसका आवंटन लाडली बहनों के लिए किया जा रहा है. देखो, ऐसा है कि मैं जहां से जब से जानता हूं महाराष्ट्र सरकार किसकी भी हो, लेकिन कैंची चलाने का काम तो पिछड़ों का ही होता है. पिछड़ों का ही निधि काटा जाता है. ये सच्चाई है, ये सच्चाई है. और मैं सालों से देखते आ रहा हूं, सालों से चिल्ला रहा हूं कि पिछड़ों का ही निधि काटने का काम क्यों करते हो? काटने का है तो इरिगेशन का काटो, काटने का है तो पीडब्ल्यूडी का काटो, काटने का है तो एमएसआरडीसी का काटो. जहां से तुमको कमीशन मिलता है उसके निधि काटो ना भाई. हमारे पिछड़े समाज के बहनों के लिए, विद्यार्थियों के लिए, पीएचडी करने के लिए, शिक्षा के लिए जो प्रयोजन किया जाता है, जो रकम रखी जाती है, उसको ही कोई कैंची लगाते हो भाई? यही बात है ये इस पिक्चर में, यही बात है. सीधे तौर पे अजीत पवार के ऊपर आप देखो, अजीत पवार नहीं, ये मानसिकता है. ये अजीत पवार नहीं है, ये मानसिकता है कि दबाना है तो कुछ लोगों को दबाओ. और यही मानसिकता को खत्म करने के लिए फुले ने जो लड़ाई शुरू की थी वो आज भी हमको लड़नी पड़ रही है और लड़नी पड़ेगी. ये सच्चाई है ना. क्यों निधि और नहीं दिखता क्या तुमको? तुम सिर्फ आदिवासी और दलित का ही निधि दिखता है क्या? समाज विकास का ही निधि दिखता है क्या? मैं संजय सिरसाट जी और एकनाथ शिंदे जी को आह्वान कर रहा हूं कि लड़ो ना अभी उठ के. सिर्फ बातों में क्या रखा है? संजय सिरसाट ने बड़ा भाषण दिया था कि हम लड़ेंगे. कहां गई उनकी लड़ाई? लड़ने की बात आई तो पीछे मुड़ गए. हम साथ में उनके लढो. नाही असं आहे की वाईट या गोष्टीचं वाटतं. तुम्ही इरिगेशनचा निधी कापणार नाही, तुम्ही एमएसआरडीसीचा निधी कापणार नाही,
तुम्ही MMRDAचा निधी कापणार नाही, तुम्ही PWDचा निधी कापणार नाही. आणि कापणार तो कुठला निधी? मागासवर्गीय आणि आदिवासी. काय निधी असतो त्यांचा? आदिवासींना खवटी म्हणजे जेवण जे काय असतं ते, त्यांच्या शिक्षणाचा निधी, त्यांच्या स्कॉलरशिपचा निधी. म्हणजे जे पूर्वीपासून ब्रिटिश करत होते ते आजही चालू आहे. यांना त्यांच्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवा. आपण वंचित का म्हणतोय ना? कारण का तुम्ही यांना वंचित ठेवता. आणि या सरकार कोणाचंही असो, मानसिकता तीच असते. ही वर्ण व्यवस्थेची जी मानसिकता आहे ना, त्याच्या विरुद्ध लढावंच लागतं, लढावंच लागेल. आणि मी आज संजय क्षीरसागरांना आवाहन करतोय, तुम्ही मागच्या वेळेस बोलला होतात, मी तुमच्या बाजूने उभं राहिलो होतं. आज जवळजवळ परत एकदा 400-500 कोटी रुपये म्हणजे दोघांचे मिळून 1000 कोटी रुपये कापण्यात आलेत. आपण लढणार आहोत की लढणार नाही? मागासवर्गीयांच्या पोरांचे PhDची स्कॉलरशिप मिळत नाहीये, OBC समाजाची PhDची स्कॉलरशिप मिळत नाही, शिक्षणाची स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणजे इथला क्षुद्र, अतिक्षुद्र आणि आदिवासी हे अजूनही आहेत तिथेच आहेत. आणि तीच तर फुलेंची लढाई होती. महिला सक्षमीकरण हे सुरुवात कोणी केलं? महात्मा फुलेंनी केलं. आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी करतोय की टॅक्स फ्री करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक पिक्चर बघतील आणि त्यांना कळेल की शिक्षणाने किती मोठा प्रसार केल्यामुळे समाजामध्ये आज जो बदल दिसतोय त्याचा जन्मदाता हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि त्यांना साथ कोणाची मिळाली हे आजच्या जगात कळणं आवश्यक आहे. की भिडेंची साथ मिळाली, जे ब्राह्मण समाजाचे होते तरी ते समाजाविरुद्ध उभे राहिले, पण समाजाने त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला तेव्हा त्यांच्या पाठीबरोबर उभे राहिले ते फातिमा बी आणि उस्मान भाई, ज्यांनी आपलं घर उघडून शाळा चालू करायला सांगितलं. आणि जसं फुले हा आपल्या त्या काळच्या तथाकथित धर्माविरुद्ध गेले, तसं फातिमा बी आणि उस्मान भाई पण आपल्या धर्माविरुद्ध गेले. त्यांचे धर्माचे जे प्रमुख होते त्यांनी सगळ्यांनी विरोध केला की नाही. त्यांनी सांगितलं हो आम्ही करणार. अगर कुरान ये कहता है कि तालीम के लिए चाइना जाओ तो आप लोगों को पढ़ने क्यों नहीं देते? हे सगळं इतकं क्रांतिकारक आहे की हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. म्हणजे हे फक्त हिंदू यांनी त्यांनी नाही, भारताच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने हे चित्रपट बघावा, त्याचे डोळेच उघडतील खाडकन. प्रश्न आहे, एकदा तुम्ही थेट अर्थमंत्र्यांवर आरोप केला होता आणि दुसरं फातिमा शेख हे कॅरेक्टरच नव्हतं अशा पद्धतीची मधल्या काळामध्ये. असं आहे की हे खोटारडे लोक आहेत, खोटारडे. शाळेचे दाखले आहेत. फातिमा बी आणि सावित्रीबाई एकच शाळेत गेल्या, तिथेच त्या शिकल्या. हे सगळे दाखले आहेत. उस्मानबाईचं घर दाखला आहे, उस्मानबाईचा मोहल्ला हा दाखला आहे. आणि हे सगळे ऐतिहासिक दाखले आहेत. हे काही कल्पोकल्पित कहाण्यांवरती आधारित हा पिक्चर नाही आहे. मला अनंत महादेवन ह्या माणसाचं अभिनंदन करायचं आहे की इतका सत्य आणि इतका प्रतिम चित्रपट मी अनेक वर्षात बघितला नव्हता. आणि मला आनंद आहे की हा पूर्ण चित्रपट आमचे नेते आणि फुले शाहू आंबेडकर विचारांचे खरे वारसदार शरद पवार यांनी बघितलं आणि त्याचं त्यांनी कौतुकही केलं. आणि ते स्वतः ऑस्करला हा चित्रपट जावा यासाठी पत्र लिहिणार आहे. फुले चित्रपट पवारांनी जरी पाहिला तरी दुसरीकडे मात्र राजकारणात मात्र चंद्रशेखर बावनकुळे असं वक्तव्य करतात की काँग्रेस फोडा आणि उर्वरित काँग्रेसचे नेते जे आहेत ते भाजपमध्ये घेऊन. अहो काँग्रेस ही लोक चळवळ आहे हो. काँग्रेस ही लोकांच्या मनामनात असते. ठीक आहे राजकारण असतं, बीजेपी निवडून येते, पण काँग्रेस ही लोक चळवळ आहे. ब्रिटिशांना घरी पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं. ज्यावेळेस लोक गद्दारी करून इंग्रजांची जी हुजुरी करत होते तेव्हा काँग्रेसचे लोक जेलमध्ये जाऊन बसले होते. मग ते गांधी असोत, नेहरू असो, वल्लभभाई पटेल असो, सुभाषचंद्र बोस असो, चंद्रशेखर आझाद असो, भगतसिंग असो. जेव्हा तुम्ही चमचेगिरी करत होतात ना ब्रिटिशांची तेव्हा काँग्रेसवाले जेलमध्ये जात होते. तेव्हा हे उगाच नावाच्या राजकारणाला हात घालू नका. काँग्रेस लोक चळवळ आहे. भारतरत्न मिळावा अशी मागणी देखील केली जात होती, पण चित्रपटाला विरोध करणारे मूर्ख बावळट लोक आहेत. बरं झालं त्यांनी विरोध केला. मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही या आणि बघा, तुम्ही या आणि बघा. जर तुमच्या पूर्वजांनी दगड उचलून मारली असतील तर का दाखवायची नाही होतो? का दाखवायची नाहीत?
काय सत्याला सामोरे जाणं हे मर्दाचं काम असतं. आव्हान स्वीकारणं हे मर्दत्वाचं लक्षण असतं. हे काय चित्रपटाला कसं सत्य चित्रपट आहे. बघा ना येऊन, चला बस बघूया, एकत्र चित्रपट बघूया आणि मग सांगाय चुकीचं आहे का बरोबर आहे. तुम्ही शेण मारणार सावित्रीबाईला आणि सांगणार दाखवू नका. का दाखवू नका. सर, अजीत दादा को लेकर एक सवाल है. कल विनायक राउत ने कहा कि अगर अजीत पवार को मुख्यमंत्री बनना है तो उन्हें महाविकास आघाड़ी में आना होगा, जहां पे उनको अपॉर्चुनिटी मिल सके, ना कि जहां वो फिलहाल. वो विनायक राउत को मालूम, हमको कुछ मालूम नहीं. ऐसी कुछ चर्चा हो गई. नहीं, मैं पिक्चर में ही बिजी था. मैं कहाँ किसके साथ चर्चा करूं. येऊरमध्ये सामेश्वर मंदिरामध्ये जे काही प्रकार घडला त्याबद्दल काय भूमिका आहे? काय नाही, मला माहित नाही काय मला एक मिनट एक सेकंड. जिस महात्मा और एक सावित्रीबाई को हमने देखा जिन्होंने मनुस्मृति को छोड़ के बहुजनों को लड़ने की कोशिश की, उनके स्वतंत्र के लिए लड़ने की कोशिश की. एक दूसरा हमारा नेता बहुजनों का जिन्होंने इस मूवी के माध्यम से बहुजनों को एकत्रित करके बहुजनों को एक संदेश देने का काम किया है. मैं चाहता हूं आपके सभी के सामने इस माध्यम से मैं उनको गौरवित. एक सेकंड सर प्लीज. हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बहुजनों का नेता कैसा हो, आवाज आप जैसा हो. बहुजनों का नेता कैसा